नाशिकमध्ये आता कर्कश भुर्र भुर्र बंद। नाशिक शहरात मागील काही वर्षांपासून दुचाकींना कर्णबधीर करणारे कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावण्याचा एक ट्रेंड सुरू झालाय। त्यातही बुलेट, KTM अशा महागड्या गाड्यांना हजारो रुपयांचे नियमबाह्य सायलेन्सर लावण्यात येतात। या सायलेन्सरमुळे शहरात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या सर्व बाबी लक्षात घेऊन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 चे उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात मागील आठवड्याभरात तब्बल 111 दुचाकी स्वारांवर कारवाई करून त्यांच्या वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले। मागील एक आठवड्यापासून परिमंडळ 1 अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार, विशेषतः बुलेट स्वार फिरतात, त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। या मोहिमेअंतर्गत जे असं कर्णकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत, असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत। संपूर्ण परिमंडळाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। केवळ एका आठवड्याच्या कालावधीमध्ये 111 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत। या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो, त्यामुळे या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे। आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्णकर्कश आवाज करत बाईक स्वार सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल। सर, हा जो नियम आहे हा हॉर्नसाठी असणार आहे। हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील। एकूण किती सायलेन्सर? त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये 7, पंचवटी 11, भद्रकाली 15, गंगापूर पोलीस ठाणे 25, मसरूळ 14, सरकारवाडा 11 आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये 27 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत। सध्या आपण सायलेन्सर जप्त करून सायलेन्सर नष्ट करत आहोत, पण भविष्यात यामध्ये गुन्हे देखील दाखल केले जातील। काय आवाहन करणार? याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सरमुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, परीक्षा जवळ आहेत, चालू आहेत, त्या देखील लोकांना त्रास होतो। विशेषतः रात्रीच्या वेळेस ह्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो। त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर सायलेन्सर बसवू नये आणि असं नॉईज पोल्युशन करू नये। सर, पुढच्या काळात याबाबत संबंधित कॉलेज आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉईज पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी, आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू। सर, काय गुन्हा दाखल करतात? भविष्यामध्ये यांच्या ज्या गाड्या वगैरे आहेत त्या गाड्या देखील जप्त होऊ शकतील आणि यांच्यावर नॉईज पोल्युशनचे देखील गुन्हे दाखल होतील। या सायलेन्सरवर परिमंडळ 1 च्या कार्यालयात रोड रोलर फिरवून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे। यामुळे आडगाव, पंचवटी, भद्रकाली, गंगापूर, मसरूळ, सरकारवाडा, मुंबई नाका आदी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते। यापुढे मॉडिफाय सायलेन्सर आढळून आले तर त्या वाहन धारकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी देखील उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांड।